मित्रो, आपला देश आणि राज्यामध्ये 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय चळवळी झाल्या त्याच पद्धतीनं इंग्रजी शिक्षणामुळे, पाश्चात्य इंग्रजी शिक्षणामुळे सुशिक्षित बनलेला एक नवा वर्ग तयार झाला आणि या नव्या वर्गानं प्रबोधनाची धुरा आपल्या खांद्यावरती घेतली. तर या प्रबोधनाच्या धुरेमध्ये व्यवस्था परिवर्तनाची कृतिशील लढाई लढण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव अग्रभागी होतं. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या पहिल्या देशी स्त्री शिक्षिका आणि उच्च दर्जाच्या शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सामाजिक काम केलं त्यांनी दोन प्रकारे हे काम केलं. एक म्हणजे रचना आणि दुसरं म्हणजे रसना. रचना म्हणजे संस्थात्मक लोकजीवनाची निर्मिती आणि रसना म्हणजे बोलणं आणि लिहिणं. या दोन्ही आघाड्यावरती ज्योतिरावांच्या बरोबरीनं सावित्रीबाई फुले ह्या कार्यरत होत्या. अगदी थोडक्यात त्यांच्या जीवनचरित्राचा आढावा घ्यायचा म्हटलं तर 3 जानेवारी 1831ला सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातल्या नायगाव या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. आणि अगदी अल्पवयामध्ये 1840ला ज्योतिराव फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांचं शिक्षण सुरू झालं. नॉर्मल स्कूलमधनं त्यांनी शिक्षक म्हणून प्रशिक्षण घेतलं आणि पती महात्मा फुले यांच्या बरोबरीनं 1 जानेवारी 1848ला पुण्याला भिडेवाड्यामध्ये मुलींच्या पहिल्या शाळेची स्थापना केली आणि तिथंच सावित्रीबाई ह्या शिक्षिका झाल्या. त्यानंतर पुढे सावित्रीबाईंनी पुण्याला उस्मान शेख यांच्या वाड्यामध्ये प्रौढ शिक्षणाचं काम सुरू केलं. त्यानंतर ह्या शाळा वाढत वाढत महात्मा फुलेंनी 18 शाळा काढल्या. म्हणजे पुणे, सातारा, अहमदनगर या जिल्ह्यातल्या शाळांची स्थापना आणि त्या शिक्षिका म्हणून देखील त्यांनी काम केलं. आणि त्यानंतर 1852ला त्यांच्या कामाची तत्कालीन सरकारनं दखल घेऊन शाळांच्या तपासणीनंतर आदर्श शिक्षिका म्हणून त्यांचा गौरव केला. म्हणजे अगदी मेजर कँडी यांच्या हस्ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा विश्रामबाग वाड्यात गौरव करण्यात आला आणि तिथे सगळ्या शाळांचा बक्षीस समारंभ झालेला होता. स्त्री शिक्षण, प्रौढ शिक्षणाबरोबरच त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना देखील केलेली होती. काव्यफुलं हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह त्यानंतर प्रकाशित झाला. त्यांनी शिक्षकांना शिकवणाऱ्या अध्यापकांची शाळा देखील काढली. शेतकरी आणि मजूर स्त्री पुरुषासाठी रात्रशाळा काढली, तिथे अध्यापन केलं. ज्योतिबांची भाषणे हे पुस्तक प्रसिद्ध केलं आणि सातत्यानं विधवा विवाहाला प्रोत्साहन देत राहिल्या. इतकंच नव्हे तर 8 मार्च 1864ला त्यांनी पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला. त्याने अनाथ बालकाश्रमाची स्थापना केली. त्यानंतर घरच्या पाण्याचा हौद 1868ला महात्मा फुलेंच्या बरोबरीनं अस्पृश्यासाठी खुला केला. आणि त्यांच्या कामाला 24 सप्टेंबर 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना झाल्यानंतर हा वेग आला आणि त्यांनी पहिला सत्यशोधक विवाह घडवून आणला. त्याचबरोबर अवतीभोवतीच्या परिस्थितीकडे त्यांचं लक्ष होतं की दुष्काळ निवारणाच्या कार्यामध्ये त्या सक्रिय होत्या. 1888 साली ज्योतिराव फुलेंना महात्मा ही पदवी मिळाली. तर त्या पदवीनंतर 1890 म्हणजे अवघ्या 2 वर्षांनी महात्मा फुलेंचं निधन झालं. पण या निधनानंतर देखील सत्यशोधक समाजाचं नेतृत्व सावित्रीबाईंच्याकडे आलं. त्यानंतर त्यांचा 52 कशी सुबोध रत्नाकर हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. आणि 1893ला सासवडला झालेल्या सत्यशोधक परिषदेच्या त्या अध्यक्ष होत्या. दुष्काळ निवारणामध्ये त्यांचं काम आहे, प्लेगाच्या साथीमध्ये काम आहे. आणि मी अगोदर चर्चेला सुरुवात करताना उल्लेख केला त्या पद्धतीनं त्या 2 आघाड्यावरती कार्यरत राहिल्या. एक म्हणजे संस्थात्मक लोकजीवन आणि बोलणं आणि लिहिणं. तर आता लिहिण्याच्या बाबतीत त्यांनी काय केलं तर त्यांची जी प्रकाशित पुस्तकं आहेत त्यातला जो पहिला काव्यसंग्रह आहे काव्य फुले नावाचा, तो 1854ला प्रकाशित झाला. त्यामध्ये 51 कविता आहेत
आणि या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावरती शंकर पार्वतीचं छायाचित्र आहे, प्रार्थना आहेत, देशभक्तीपर गाणी आहेत. एवढंच नव्हे तर एक सामुदायिक संवाद पद्य लिहून त्यांनी गीतनाट्याची सुरुवात केलेली आहे. या पुस्तकाचा मूळ हेतू जो आहे तो शाळेतल्या मुलांच्यावरती संस्कार करणं हे आहे. अवतीभोवतीच्या निसर्ग कविता लिहिताना त्यांनी मातीची ओवी देखील लिहिलेली आहे. छंद आणि अलंकारांचा वापर केलेला आहे आणि प्रामुख्यानं या काव्यसंग्रहातल्या 51 कविता ज्या आहेत त्या समकालीन दुष्ट चालीरीती आणि धर्माच्या नावाखालचं ढोंग उघड करणाऱ्या अशा प्रकारच्या त्या कविता आहेत. या पहिल्या पुस्तकानंतर त्याने आपले पती ज्योतिबा यांच्यावर त्या सतत वावरत असत, त्यांची भाषणं ऐकत असत आणि त्यामुळे 1856ला रेव्हरंड मिचेल आणि मिसेस मिचेल यांच्या सहकार्यानं आणि लेखनिक चार्ल्स जोशी यांच्या मदतीनं त्यांनी आपलं ज्योतिबांची भाषणे नावाचं दुसरं पुस्तक प्रकाशित केलं. आता या ज्योतिबांची भाषणे पुस्तकामध्ये ज्योतिराव फुलेंची 4 भाषणं आहेत. अतिप्राचीन काळी हे पहिलं भाषण, इतिहास, सुधारणूक, गुलामगिरी अशी 4 भाषणं या ठिकाणी आहेत. सावित्रीबाईंच्या 3ऱ्या पुस्तकाचं नाव आहे 52 कशी सुबोध रत्नाकर. या पुस्तकामध्ये हा 52 कडव्यांचा ग्रंथ आहे आणि हे एक प्रकारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारावरचं समीक्षा काव्य आहे आणि या पुस्तकामध्ये ज्योतिबांचं अल्पचरित्र देखील आहे. आता त्या काळामध्ये आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे पती पत्नी देखील एकमेकांना पत्र लिहित, तेव्हा 1856 ते 1877 या कालावधीमध्ये सावित्रीबाईंनी ज्योतिबांना लिहिलेली 3 पत्र उपलब्ध आहेत आणि ही 3ही पत्र सामाजिक कार्याबद्दल आहेत. त्याचबरोबर मी आत्ता त्यात लिहित होत्या त्याप्रमाणे त्या भाषणंही करत होत्या. त्यामुळे आणखीन एक पुस्तक त्यांच्याबद्दलचं आहे, मातुश्री सावित्रीबाईची भाषणे. हे पुस्तक शास्त्री महागट यांनी 1892ला बडोदा येथे प्रकाशित केलेलं आहे. या पुस्तकामध्ये सावित्रीबाईंची 5 भाषणं आहेत. त्यातलं पहिलं भाषण आहे उद्योग. या भाषणाचा सारांश असा आहे की विचार, बुद्धी, श्रम यांच्या सहाय्यानं उद्योग केला तर माणसाची प्रगती होते. सावित्रीबाईंचं दुसरं भाषण आहे विद्यादान. या भाषणामध्ये त्या असं म्हणतात की विद्यादानामुळे पशुत्वाचा लोप होतो. तिसरं भाषण आहे सदाचरण. या भाषणामध्ये सदाचरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. चौथं भाषण आहे व्यसने. व्यसनामुळे मनुष्यत्वाचा नाश कसा होतो याची नोंद घेतलेली आहे. आणि पुढचं भाषण आहे कर्ज. त्या म्हणतात की कर्ज काढणं हे अनर्थाचं मूळ आहे आणि कर्जामुळे सर्वस्वाचं दिवाळे निघतं. म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या लेखनामध्ये प्रमुख विचार जो असा आहे सूत्ररूपानं, शिक्षणाने येते मनुष्यत्व, पशुत्व हाटे पहा. म्हणजे शिक्षणानं सिव्हिलायझेशन निर्माण होते, शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो याची त्यांना पक्की जाणीव होती. त्यांनी वाचलेल्या अनेक पुस्तकांच्यावरती खुणा केलेल्या आहेत, अनेक पुस्तकांच्यावरती सह्या आहेत. ग्रह लागव नावाचं आणखीन एक पुस्तक त्यांनी लिहिलं. 1994ला भारत सरकारनं त्यांच्यासाठी पोस्टाचं तिकीट काढलं, एक लखोटा देखील काढला. म्हणजे सारांश रूपानं सांगायला गेलं तर सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या महिला शिक्षक होत, त्या स्त्रीमुक्तीच्या प्रणेत्या होत, त्या प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या होत्या, सामाजिक न्याय आणि लैंगिक समानता यासाठी त्या काम करत होत्या. त्याचबरोबर त्या उत्कृष्ट जलतरणपटू होत्या, त्या उत्तम विटीदांडू खेळायच्या, त्या दगडानं निशाणा साधण्यामध्ये पटाईत होत्या. अस्पृश्य मुलींसाठी त्यांनी एक अकादमी सुरू केली आणि ज्योतिबांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. थोडक्यात आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बरोबरीनं व्यवस्था परिवर्तनाची कृतिशील लढाई लढणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्या आज ही आदराला आणि त्यांचे विचार अनुकरण करण्यासाठी पात्र आहेत.